नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मोठ्या साईजची शॉपिंग बॅग शिकवणार आहे। खूप सुंदर अशी ही बॅग बनली आहे। तुम्हाला ही बॅग नक्कीच आवडेल बघा। त्यासाठी मी हा एक पीस घेतला आहे, साडीचा पीस आहे ॲक्च्युली हा। त्याच्या आतमध्ये कॅनव्हास घालून खालच्या बाजूने अस्तरने चारी बाजूने शिवून घेतला आहे। आता ह्याचं माप सांगते तुम्हाला, 29 इंच बाय 22 इंच। 29 बाय 22 इंचाचं हे साडीचं कापड घेतलेलं आहे मी बरं का, पिवळ्या कलरचं। आतमध्ये कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तरने चारी बाजूने शिवलं आहे। आता ह्याची आपण आहे ना बरोबर मधोमध घडी घालून घेणार आहोत। आता कोपऱ्याच्या बाजूने आपण आहे ना 3.5 इंचावर मार्किंग, 3.5 इंचाचा आपण चौकोन करून घेणार आहोत बघा। ह्या बाजूने पण 3.5 इंच आणि ह्या बाजूने पण 3.5 इंच, ठीक आहे। आता दोन्ही कोपरे आपण 3.5 इंचाचे घेणार आहोत। म्हणजे हा एक कोपरा आणि तो एक कोपरा, असं 3.5 इंचाचा चौकोन आखून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने त्या बाजूला पण आपण मार्किंग करून घेणार आहोत, ठीक आहे। आणि आता वरची बाजूने आता ह्या बाजूने पण 3.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला। आता वरच्या बाजूने ना मी 3 इंचाचं मार्किंग टाकणार आहे। ह्या बाजूने 3 इंच, त्या बाजूने 3 इंच, ठीक आहे। आता हे जे 3 इंचाचं मार्किंग केलंय ना, तिथून आपण लाईन आखायची आहे ह्या कोपऱ्यापर्यंत। नीट लक्ष द्या बरं का। हो का, वरती 3 इंच आणि खालती 3.5 इंच आहे। अशाच पद्धतीने शेजारी पण मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि हे आपण आता कापून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे मी कापून घेतलं आहे। दोन्ही बाजू आपण कापून घ्यायची आहे। आता बंद घेतलीत मी। बंदाचं माप सांगते तुम्हाला, बंदाचं माप आहे 29 इंच। 29 बाय 1 इंचाचे 2 बंद मी घेतले आहेत। आता बंद कसे लावायचे ते बघा। आता जी वरची बाजू आहे ना, त्याचा आपण निम्मा भाग करणार आहोत बरं का। आता वरची बाजू आली आपली 15.5 इंच। आता इथे की नाही 7.5 आणि वरती 2 लाईनी घ्यायच्या आहेत आपल्याला। आणि तिथून आहे ना ह्या बाजूने 4 इंचावर मार्किंग 3.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। आणि ह्या बाजूने सुद्धा 3.5 इंचावर मार्किंग करणार आहोत। आणि 3.5 इंचाच्या इथून खालती 4 इंचावर मार्किंग करायचं आहे। आणि इकडनं सुद्धा खालती 4 इंच मार्किंग करणार आहोत। आणि तिथे जिथे 4 इंचावर मार्किंग केले ना, तिथे असे हे बंद दुमडायचे आणि असं चौकोन शिवून घ्यायचं आहे बघा, ठीक आहे। अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला आपण बंद शिवून घेणार आहोत। असंच हे मार्जिंग टाकायचं आहे बरं का। हे आता माझे बंद शिवून झालेले आहे, ठीक आहे। आता आपला हा पीस आहे ना, हा असा दिसतो बरं का बॅगचा, शॉपिंग बॅगचा। आता इथे मी बाहेरच्या बाजूला एक कप्पा बनवणार आहे। आता त्यासाठी मी आहे ना एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे दुसऱ्या ह्याचं। आता त्याचं माप सांगते मी तुम्हाला। त्याचं माप घेतलं मी 23 इंच बाय 9 इंच। 23 बाय 9 इंचचं मी हा पीस घेतला आहे। आतल्या बाजूने फक्त कॅनव्हास लावला आहे, अस्तर लावलेलं नाही आहे। आता इथे आपण आहे ना अशा पद्धतीने चेन लावून घेणार आहोत। आणि अशी दुमडून वरनं दाब शिलाई पण मारून घ्यायची आहे चेनला। अस्तर आपण नंतर लावणार आहोत, त्याच्यामुळे मी अस्तर लावलेलं नाही आहे। आता चेन लावून झाली आहे आणि वरनं मी दाब शिलाई पण मारली। आता ह्याला आहे ना मी अस्तर लावणार आहे। आता हे अस्तर घेतले मी, पिवळ्या कलरचंच घेतले। आता ते असं चेनीवर ठेवून आपण इथे असं शिवून घेणार आहोत। पहिले एका वरच्या बाजूला ठेवायचे आणि असं शिवून घ्यायचं आहे बरं का।
अशा पद्धतीने हे शिवून घेतलेलं आहे मी. आता हे ना आपण बघा पाठीमागे घ्यायचे ते अस्तर. आता असं पाठीमागनं घेऊन ॲक्च्युली असं हे चारी बाजूने शिवायचं, पण मी वरती ना एक अर्धा इंच वरती हे पिवळा अस्तरचं कापड घेतलेलं आहे, म्हणजे ही अशी आपली पायपिंग दिसेल, म्हणजे त्या चैनीला पायपिंग दिसेल अशी. अशा पद्धतीने हे वरती घेतलेले अर्धा इंच आणि मग आपण हे तिन्ही बाजूनी शिवून घेणार आहोत. वरती मी अर्धा इंच घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला दुसरं पायपिंग लावायची गरज नाही पडणार. आता हे शिवून झालंय माझं. आता हे आपण मेन पीसला आहे ना शिवायचं आहे. आता हा मी मेन पीस घेतला आहे. आता ते कसं ठेवायचं हो का, हा जो बंद लावलाय ना त्या बंदाच्या खालती हे घ्यायचं असं, आणि अशा पद्धतीने आपण कसं खालच्या बाजूने असं दुमडायचं आहे आणि शिवून घ्यायचं आहे कडेने, आणि खालच्या बाजूने दुमटपट्टी अशी घालायची आहे आपल्याला. आणि उरलेलं कापड कापून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने मी बघा इथे शिलाई दिसते आणि तुम्हाला शिवून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने हे आपला कप्पा बाहेर तयार झाला आहे. आता मी चेन घेतली आहे अजून वरती लावायला. बघा इथे अशी वरती चेन लावून घ्यायची आहे आणि परत दुमडून वरनं दाब शिलाई पण मारून घ्यायची बरं का चेनीला. आणि त्या चेनमध्ये मी 2 रनर घालणार आहे, ह्या बाजूने एक आणि त्या बाजूने एक. बघा आता चेन लावून झाली माझी. आता ह्याच्यामध्ये मी हे 2 रनर घालून घेते. खूप सुंदर आणि सोपी बॅग आहे बरं का ही. आता रनर घालून झाले माझे. आता आपण बॅग आहे ना उलटी करूया. आता काय करायचंय, असं हे कडेने आपण शिवून घेणार आहोत पहिल्यांदा, आणि तिथे पायपिंग करायची आहे. आणि ते शिवून झाल्यावर मग हा आपण चौकोन शिवणार आहोत आणि मग त्याला पायपिंग करणार आहोत. अशा पद्धतीने पहिल्यांदा कडेने शिवून घ्यायचे दोन्ही बाजून, त्याला पायपिंग करून घ्यायची आहे. आणि मग हे चौकोन शिवून त्याला पायपिंग करायची आहे. पायपिंग कंपल्सरी करायची, कारण की धागे दिसत नाही आतल्या बाजूने. बघा पायपिंग झाली माझी शिवून वगैरे होऊन. पायपिंग केल्यावर पण आतमध्ये खूप छान दिसते बॅग. बेस पण बघा तुम्ही खूप छान झालेला आहे बेस. चला तर मग आता आपण ही आपली बॅग सरळ करूया. बघा अशा पद्धतीने माझी ही शॉपिंग बॅग तयार झालेली आहे. खूप सुंदर अशी ही बॅग आहे. हा बाहेरचा कप्पा आणि हा आतला कप्पा आहे. जागा पण भरपूर प्रमाणात आहे ह्याच्यामध्ये. कशी वाटली बॅग तुम्हाला? आणि व्हिडिओ पण आवडला ना? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. अशा पद्धतीने आपली ही मोठ्या साईजची शॉपिंग बॅग तयार झाली आहे.